सांगलीत वर्चस्व वादातून दोघांवर हल्ला, एक जण गंभीर जखमी, शामराव नगर परिसरात गुन्हेगारीत वाढ। सांगली शहरातील शामराव नगरमधील स्वराज्य चौकात दोन गटात वर्चस्वातून वाद उफाळून आलेला आहे। सोमवारी रात्री 9च्या सुमारास दोघा तरुणांवर काठीने आणि हत्याराने हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आणि त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झालेली आहे। त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे। सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतलेली आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता। घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की शामराव नगरमधील स्वराज्य चौकात सोमवारी बाजार भरला होता। रात्री 9च्या सुमारास वर्चस्व वादातून दोन तरुणांना काठ्यांसह धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। त्यामुळे परिसरातील लोकांची पळापळ झाली। हल्ल्यामध्ये एकाच्या डोक्यात वर्मी वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। दुसऱ्या तरुणाच्या छातीवर मारहाण झाली। दोघे जखमी झाल्यानंतर हल्लेखोर पळाले। त्यानंतर तातडीने भागातील नागरिकांनी जखमींना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले। या हल्ल्याची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। हल्ला झाल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण होतं। अनेकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, त्यामुळे मोठी गर्दी झाली होती। शामराव नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढलेली आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी नशेखोरांसह परिसरातील गुन्हेगारीचा बिमोड करावा अशी मागणी होते आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।